समजतो की हे तुमचेच पैसे आहेत, थोडे दिवस फक्त वापरण्यासाठी मी वापरलेला असतो, नंतर हा तुमचाच घामाचा पैसा तुम्हाला भेटणार आहे. जे नवीन विद्यार्थ्यांचे आलेले असतात पैसे ते आपण जुन्या मुलांना देत असतो. ही सायकल इथंच आहे, मार्केटचा पैसा आपण इथल्या इथंच आपल्या मुलांना फिरवतोय बस. आणि ह्याच्यात माझं वैयक्तिक नुकसान काहीच नाहीये. मला पैसे वापरायला भेटतात, त्याचं मी जे मला इंटरेस्ट भेटतो SIP मधून, म्युच्युअल फंड मधून, तो इंटरेस्ट मी मुलांना देत असतो ठराविक वेळेनंतर. हा माझा विद्यार्थी आहे सर्वेश, जो जुन्या अकॅडमीचा जुन्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्यांच्या बॅचचा आता रिफंड चालू आहे. ऍक्च्युली स्टुडिओ त्याचा चरोलीमध्ये स्टुडिओ आहे त्याचा. स्टुडिओचं एक्सटेन्शन करायचं होतं, त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. मग त्याची जी आपण प्रत्येक स्टुडंटला शब्द देतोय की तुमची फी त्या त्या टायमिंगमध्ये ज्या बॅचचा नंबर येईल त्या बॅचनुसार त्यांची फी भरणार आहे. आता जुन्या बॅचचं सगळं फी रिफंडचं चालू आहे सगळी प्रोसेस. तर जसं आपण बोलतोय त्या शब्दाला आपण जागून आपण त्या मुलांचे पैसे भरलेले पैसे रिटर्न देत आहे. त्याचे 2 क्लासेस होते. हे 20,000 रुपये अमाऊंट आहे ऍक्च्युली. त्याचे 30,000 रुपयाची फी होती, बट आपण आता सध्या त्याला 20,000 रुपये देतोय. काही मुलांना आपण चेक दिलेले आहेत, काही मुलांना आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. खूप खूप शुभेच्छा बाळा. कुणी धरली हातामध्ये समजना दोरी, घेरी येऊन भरडल त्याला जन्मत बसतोय हदरा, जन्मत बसतोय हदरा.